कुणबी समाज चषक 2025 सेमीफायनल टू सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय। सन्माननीय आदरणीय शशिकांत जी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शशिकांत जी घरत यांचा आपण शाही सन्मान या ठिकाणी करीत आहोत कुणबी समाज चषक 2025 च्या वतीने। स्टार्ट ऑफ द मॅच सेकंड सेमीफायनलला सुरुवात होते। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय टू ब्रिजेश। पहिलाच बॉल अगदी चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला। विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय। आजचा दिवस अगदी अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। कुणबी समाज बांधव एकत्रित आले, एकमेकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत। फायनल मध्ये फ्रेंड्स सरावली ए या संघाने आपलं स्थान पक्क केलंय। या दोन संघांमध्ये कुठला संघ असेल यावेळेला मात्र गॅप मध्ये खेळलाय। लेटकटचा फटका अगदी थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा। अगदी चांगला फटका ब्रिजेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला। जो वेग होता त्या वेगाचा वापर केला आणि दिशा दिली। 4 रन मिळवले आपल्या संघासाठी। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळलाय। डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली। तीन चेंडू झालेले आहेत। धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झाली 6। पुन्हा एकदा चांगला बॉल अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळून काढल्या चेंडूला। खराब क्षेत्ररक्षण मोहित कडनं आणि त्याचा फायदा ब्रिजेशच्या माध्यमातून आपण पाहतोय। रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिलं तर हे प्रमुख अस्त्र आहे ब्रिजेश आणि नंदन यांचं आणि त्याचवरच आपण काम करताना या दोन्ही फलंदाजांना पाहतोय। अक्षय थोडेसे नाराज आपल्या फिल्डर वरती जरूर दिसत आहेत कारण की चांगली गोलंदाजी करतायत अक्षय सध्याच्या घडीला। चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू हाताळलेले आहे ते षटकातील 4। धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8। षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलेला हा चेंडू चांगल्या प्रकारे डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय। 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे पवनसुत नवली या संघाची 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड। सेकंड सेमीफायनल आपण पाहतायत कुणबी समाज चषक 2025 ची पवनसुत नवली विरुद्ध जाणता राजा काटाळे या दोन संघांमध्ये। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी कमालीची बॉलिंग, अगदी चांगला टप्पा। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न नंदनचा होता परंतु या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर पवनसुत नवली संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती बिनबाद 9। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर पवनसुत नवली संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 9। अजून या सत्रातील 2 षटकांचा खेळ बाकी आहे। षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जीतम। अतिशय सुंदर असं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातंय ते म्हणजे अर्थातच सखे सोबती ग्रुप।
आमची संपूर्ण कार्यकारिणी आपण पाहतायत. जितम घरत यांना आपण पाहिलं, मयूर घरत यांना आपण पाहतोय, हितेश घरत, तनय घरत, हर्षद घरत, अमित घरत आणि सचिन घरत यांना आपण पाहतोय. अतिशय सुंदर प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलं, अगदी थोड्या कालावधीमध्ये, पण अगदी वाखाणण्याजोगे हे आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती जितम. दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय अगदी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतायत. ब्रिजेशच्या बॅटमध्ये 9च्या 9 धावा आल्यात. नंतरने एक बॉल फेस केलाय शून्यावरती, तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल इथे मात्र अगदी सरळ बॅटने खेळलाय, अगदी क्लासिक शॉट, ट्रेडमार्क ऑफ ब्रिजेश घरत. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका ब्रिजेशच्या बॅटमधनं आला आणि वाट पाहत होते अशा प्रकारच्या चेंडूची, आणि तो चेंडू अगदी फुलर लेनचा प्रयत्न जरूर जितमचा होता, त्याला पीक केला आणि 4 रन मिळवले ब्रिजेशने. 13 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला, या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर बाहेर गेलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, खराब बॉल, वाईटचे संकेत आले. आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय तर पवनसुत नवली या संघाची धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ब्रिजेश करताना दिसत आहेत, परंतु नंदन मना करतायत. कुठल्या प्रकारची रिस्क उचलत नाहीयेत नंदन. रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जाणता राजा काटाळे विरुद्ध पवनसुत नवली. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती जितम. आतापर्यंत पहिले 2 चेंडू या षटकातील आपण पाहिले, चांगल्या प्रकारे जितमने हाताळलेत. चांगली शैली जितमकडे आहे. योग्य टप्पा, योग्य दिशा, समीकरण मात्र जुळून चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. इथे मात्र हाफ व्हॉलीचा फटका पाहायला मिळतो नंदनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. पहिला धक्का इथे लागतोय पवनसुत नवली संघाला. नंदन गॉन बॅक टू द डगआउट. पहिला गडी गारद आपल्याला पाहायला मिळाला. नंदन चांगला बॉल या ठिकाणी मात्र हाताळला जितमच्या माध्यमातून. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आता दाखल होताना नयन घरत. कारण की मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं टर्निंग पॉइंट नयनचा तो षटकार आणि त्याच्यामुळे धावसंख्येला आकार दिला गेला फायर पास्टर बीच्या विरोधात, आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 15 धावा या धावफलकावरती झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. अक्षयचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 9 धावा अक्षयने मोजल्यात, आणि या षटकामध्ये जितमच्या आतापर्यंत आपण पाहतोय 6 धावा आतापर्यंत जितमने मोजल्यात. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती जितम. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगला असा झेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. नयन घरत कौन आपण पाहतायत. अगदी चांगला फटका आणि चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. अगदी चांगले नियंत्रणबद्ध हा झेल इथे आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून.
1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती पवनसुत नवली या संघाची झालेली आहे 2 गडी बाद 15 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज 99 दाखल झालेला आहे क्रीजवर अनिकेत. दोन बॉलवरती 2 विकेट घेतलेले आहे जितमने. ऑन हॅट्रिक वरती आहे. बघूया हॅट्रिक साध्य करेल का. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. हुक मध्ये कन्वर्ट केलं या चेंडूला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर पवनसुत नवली या संघाची 16. अगदी चांगला बॉल ब्रिजेशने मात्र हळवारपणे या चेंडूला खेळून काढलाय. चांगला थ्रो विकेट कीपरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि इथे आपण पाहतो तर या षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर पवनसुत नवली या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 17. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा काटाळे टीम, कारण की अंतिम सामना देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. 2 बॅटर आपण पाहतात. एका बाजूला ब्रिजेश आणि त्याच्या समवेत आहे अनिकेत. ब्रिजेश जर आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत ब्रिजेशने केली आहे. 8 चेंडू आणि 15 रन हे ब्रिजेशच्या बॅटमधून आपण पाहिलेत. सांघिक जर आपण स्कोर पाहिला तर 17 झालाय. त्यातील 15 रनचं कॉन्ट्रीब्युशन ब्रिजेशने दिलंय. आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये पाहूया किती धावसंख्या जमवली जाईल पवनसुत नवली संघाकडनं. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक सुजित घेऊन आलाय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फंबलिंग तिथे पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा 2 धावा इथे मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स. 19 धावा या झाल्यात फलकावर. आता शेवटच्या षटकातील 5 बॉल बाकी आहेत आणि अगदी जबाबदारी ब्रिजेशने आपल्या खांद्यांवरती घेतली आहे की मला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. एक फायटिंग टोटल उभा राहायची आहे आणि त्याचे प्रयत्न ब्रिजेशचे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सेकंड सेमीफायनल बिग बॅटल काटाळी विरुद्ध नवली आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. हात समांतर रेषेत पंचांनी केलेत. वाईटचे संकेत आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 20. ते मात्र अगदी चांगला बॉल डॉट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक्सपिरियन्स आहे सुजित राऊतकडे आणि तो एक्सपिरियन्स जरूर त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धक्के जरूर दिले जितमने, परंतु त्यानंतर आपण पाहतोय तर सावरणं थोडंसं अवघड झालं. त्याचं कारण काटाळीची गोलंदाजी. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. यावेळेला मात्र खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. वाईटचा सिग्नल पुन्हा एकदा येतोय. वाईटच्या मदतीने धावसंख्या झाली आहे पवनसुत नवली या संघाची धाव फलकावरती 21. 21 runs on the board with the loss of 2 wickets. चला पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. 1 फॉर दी ओव्हर असं मात्र डिसिजन पंचांनी दिलंय. एकवीस धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 3 चेंडू झाले. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर सुजित. मात्र पंचांकडे 2000 अपील केली आहे. 1 रन तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही. 1च रन मिळेल.
चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4 धावसंख्या धाव फलकावरती पोहोचत नवली या संघाची झालेली आहे 22 षटकातील. आता आपण पाहिलं तर शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सुजित तयार. काय चांगली ओव्हर टाकली आहे शेवटच्या मोमेंटला. इथे मात्र फुल टॉस बॉल. इथे मात्र आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, ज्युसी फुल टॉस. परंतु आपण पाहिलं तर झेलचित होऊन फलंदाज डगआउटच्या दिशेने. धावसंख्या आपण आता पाहतोय तर 3 गडी बाद 22 वरती पाहायला मिळते पवन सूत नवली या संघाची. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आता शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. धावसंख्या जर आपण आता पाहिली आहे तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 22. शेवटचा बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे पवनसूत नवली या संघाची धाव फलकावरती 22. पुन्हा एकदा 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय नवली संघाकडनं. हॅलो, कृपया केलं गेलेलं आहे. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. काटाळे संघाकडनं 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय घरत आणि त्याच्या समोर जीतम अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सेकंड सेमी फायनल आपण पाहतायत. एका बाजूला संघ आपण पाहतोय जाणता राजा काटाळे विरुद्ध पवनसुत नवली. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये आपण पाहिलं नवली संघाने 22 धावा बनवल्या. 23 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल, एक जिद्दीचा खेळ आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये देखील, कारण की या अगोदर ती किमिया पवनसुत नवली संघाने देखील साध्य केली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव, ज्यांना मात्र मागील मॅच मध्ये काय अफलातून गोलंदाजी केली आहे आणि तोच गोलंदाज सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्क वर. ध्रुव करत पहिला बॉल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 23 चं लक्ष समोर आहे. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. ध्रुव गोलंदाजी मार्क वरती. 23 चं लक्ष समोर ठेवलं गेलंय काटाळे संघासाठी. पाहूया षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर चिकी सिंगल हे पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो अक्षय गरत, काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती 1 रन. षटकातील दुसरा बॉल राऊंड द विकेटने घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिलं अक्षयसाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन मिड ऑन ला आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव. सेकंड सेमी फायनल या अगोदर आपण पाहिलं फ्रेंड सरावली ए या संघाने फायनलचं तिकीट प्राप्त केलंय. यातील कुठला विजेता संघ फायनल मध्ये पोहोचेल. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र संधी निर्माण झाली होती. संधीचा स्वीकार यातीला करता आला नाहीये. अगदी साधा सरळ सोपा झेल इथे सुटला गेलाय. मोठ्या मॅचचं प्रेशर हे दडपण आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अक्षय देखील म्हणत असावेत की एक जीवदान मला मिळालं. दोन चेंडू झालेले आहेत. धाव फलकावरती 1. षटकातील पुढचा बॉल ध्रुव घेऊन पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल हळवारपणे या चेंडूला खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अटॅकिंग फील्ड इथे मात्र ध्रुवने सेट केली आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील ध्रुवच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय. त्यानंतर फ्लँक स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात केला गेलेला आहे. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 3 धावसंख्या आपण पाहतोय. तर धावसंख्या झालेली आहे 1. यतीनकडनं मात्र ती चूक झाली. झेल सोडलाय तर कोणाचा अक्षय गरजचा. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार ध्रुव करत. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे आणि तिथे चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. अगदी चांगला फटका इथे अक्षय खरतने शॉट सिलेक्शन अगदी प्रॉपर वे ने केलं आणि चेंडूला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या जाणता राजा काटाळे या संघाची झाली आहे. धाव फलकावरती 7. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार ध्रुव. इथे मात्र चांगला फटका स्लाइस केलाय या चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेला. यस, इट इज अ 4 रन चौकार.
या चौकाराच्या साहाय्याने जाणता राजा काटाळे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 11. 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 12 ची गरज. या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव. ते मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थर्डमॅनला 1 रन पूर्ण केले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहतो ही चुकी फिल्डरने केली. हातामध्ये चेंडू ठेवला आणि त्याचमुळे आपण पाहतोय तर अगदी वेगानं अक्षय घरात निघाले धाव घेण्यासाठी. या 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जाणता राजा काटाळे संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 13. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय ज्याने मात्र फायर बी संघासमोर असताना काय कमालीची गोलंदाजी केली आणि तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय यश पाटील. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. कुठलीही चुकी केली नाहीये. पहिल्याच बॉल वरती इथे लागतोय मोठा धक्का. जीतम गॉन बॅक टू द डगआउट. पहिला विकेट इथे मात्र साध्य केलाय यश पाटीलने. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. नवलीचे पाठीराखे मात्र या सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत कारण की सेमीफायनलची लढत आहे. जिंकला तर थेट फायनल मध्ये प्रवेश मिळेल. प्लॅनिंग सर्व काही आपल्याला पाहायला इथे मिळत आहेत कारण की जी जबाबदारी ब्रिजेशने दिली यशच्या खांद्यांवरती आणि ती यशने मात्र अगदी पहिल्याच बॉल वरती आपल्या कॅप्टनचा विश्वास त्याने मात्र जिंकलाय. विकेट मिळवली आहे ती देखील जीतमची. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर सुजित. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती यश. एकदा चांगला बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. अनिकेत तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षयने केला होता परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या एका धावेने धावसंख्या आपण आता पाहतोय तर झाली आहे. जाणता राजा काटाळे या संघाची धाव फलकावरती 14. अजूनही येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 9 रनची गरज. कुठला संघ फायनल मध्ये पोहोचेल. एक काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडवा संघर्ष या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि जिंकण्याकरिता 9 रन्सची गरज. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार यश. इथे मात्र अगदी हळवारपणे अक्षयने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले. 1 रन तिथे अर्जित केली गेली आहे. या एका धावेच्या सहाय्याने जाणता राजा काटाळे या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 15. आता अजूनही येणारे चेंडू जर पाहिले तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे.
9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 15 रन झालेले आहेत धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती यश. मात्र चांगला बॉल हलक्यात आणि चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल टू रन जरूर इथे पाहायला मिळत आहेत आणि एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे काटाळे संघाकडनं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहतोय तर चेंडू 8 बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 7चं हे इक्वेशन. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत यशने हाताळली आहे. अगदी चांगला बॉल. धीम्या गतीचा चेंडू. 1 रन. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी काटाळे संघाला 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 17. इथे मात्र अगदी चांगला फटका. अगदी सरळ चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नंदनकर तिथे पोहोचतात. चांगले एफर्ट्स, रिले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले, परंतु चेंडू जातोय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने जाणता राजा काटाळे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. आता अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ब्रिजेश. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. ब्रिजेश षटकातील पहिला बॉल. हळवारपणे या चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन. स्कोर्स लेवल. सामना बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जो चांगला खेळ तो मात्र टिकेल. स्लिप मध्ये मात्र आपण पाहतोय नंदन यांना आणलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतोय लेग स्लिपला देखील तैनात केला जातोय क्षेत्ररक्षकाला. सिली पॉइंट देखील आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. अजूनही चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता. अक्षरने मात्र डावाला सावरलं. काय कमालीची इनिंग. यतीनने तो कॅच सोडला आणि त्यानंतर चांगली बॅटिंग अक्षरच्या माध्यमातून 15 धावांची ती महत्वपूर्ण खेळी अक्षरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ते मात्र आपण पाहतोय काय घडलंय तर यस रन आउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. चार बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. सुजित 5 झालेले आहेत आणि सुजित यांची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज अगदी चांगला बॉल टाकला होता परंतु विजयावरती शिक्का मोर्तब केलं जात आहे. जाणता राजा काटाळे या संघाने
आणि फायनल्स मध्ये कुणबी समाज चषक 2025च्या दाखल झालेला आहे जाणता राजा काटाळे पवनसुत नवली संघ. व्हेरी वेल प्लेड, अगदी चांगलं क्रिकेट नवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या चुका झाल्या त्या चुकांना मात्र सावरून पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धांकरिता आमच्या संपूर्ण कार्यकारिणीकडनं शुभेच्छा आहेत पवनसुत नवली या संघाला.